सो लेट्स स्टार्ट. यार लाईट प्रॉब्लेम नाही रे. ओके, विषय असा आहे की मॅच आजच आहे. मी आजच व्हिडिओ काढून राहिलो. कालचा व्हिडिओ आज काढून राहिलो मी, कारण कसं आहे ते सकाळी लाईट चांगली असते तर सकाळी, पण आज मी रात्री व्हिडिओ काढा. दुसरी गोष्ट अशी की आज मॅच आहे, रायपूरला मॅच आहे. मॅचमध्ये मजा येणार आणि मजा अशी येणार की इंडिया जितू राहिली. खेळन ते चांगले खेळन, पण जितू तर इंडिया राहिली, तो काही विषय नाही आहे. कारण की कसं आहे माहिती आहे की ज्या टीममध्ये संजीव, अभिषेक ओपनिंग करू राहिले, 3 नंबरवर ईशान किशन, 4 नंबरवर आपला सूर्या, 5 नंबरवर हार्दिक, 6 नंबरवर दुबे, 7 नंबरवर रिंकू, 8 नंबरवर अक्षर पटेल. हा बॅटिंग लाईनअप पाहून कोणाची फाटणीमध्ये एवढं सांगून द्या फक्त. ती किती खेळन, अरे किती खेळन, ते किती मारन. जर त्यांना 250 मारले, पहिली बॅटिंग केली त्यांना, पहिले त्यांना 250 मारले, 250 मारले, तरीही 250 चेस होतात. मी असं म्हणून राहिलो, एवढ्या बॅटिंग लाईनअपचं काय लोणचं घालावं का माणसानं, हे कसं ठेवलेलं आहे. रिंकू तो 20 वर 40 मारणारा माणूस, हार्दिक पांड्या बोलायची गरज नाही, शिवम दुबे खतरनाक काण करूनच जाते प्रत्येक मॅचमध्ये, अक्षर पटेल तो तिला काही थांबायची गरज नाही आहे, सूर्या, अभिषेक, संजू, ईशान या चौघांपैकी एक जण थांबून गेलं तर स्कोअर खतमच होऊन जाते, डायरेक्ट खतम होऊन जाते. तो तर काही विषयच राहत नाही. तर एवढा काही टेन्शन नाही आहे. आणि प्लेइंग 11ची गोष्ट तर माझ्या हिशोबानं, म्हणजे समजा मी प्लेइंग 11 बनवली तर मी सेमच प्लेइंग 11 बनवली, काही चेंज नाही केला. सेम प्लेइंग 11 खेळणार आहे सेकंड T20साठी पण. आणि राहिली गोष्ट अशी की सगळं खतरनाक गोष्ट उरली, एकदम हवा पार करून, हवा चिरून चारून सब मोकळं करून एक न्यूज येऊ राहिली की कोणाला लात मारून हकालला गेला आहे BBLमधून. खरंच खोटं नाही, BBLमधून कोणाला लात मारून हकाललं बाबर आझम. आणि कायसाठी हाकाललं माहिती आहे काय, आणि कारण काय दिलं माहिती आहे काय, नॅशनल ड्युटी कॅम्प लागू राहिला म्हणून. कॅम्प कायचा आहे माहिती आहे का, पाकिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅचचा. आणि ते जे खेळणार आहे ते प्लेयर ऑस्ट्रेलियाचे, ते स्वतः हे खेळून राहिले BBL. काय म्हणा आता यायला मला तुम्ही गोष्ट सांगा. हा कॅम्पसाठी सिरियस आहे का एवढा, बाबर आझम सिरियस आहे कॅम्पसाठी. अच्छा बरं आहे बरं आहे. म्हणजे इथं चू त्या लिहिलं डोक्यावर बाकीच्यांच्या, तर तुम्ही तर काही बोलून घ्या, आम्ही तर काही ऐकून घेतो. पण कचरा लय जिल्लत करून हाकललं. पण जिला खरं माहीत आहे त्याला खरं माहीत आहे भाई की बाबर आझमले ड्रॉप नाही केलं तो लात मारून हाकलला गेला आहे. म्हणजे काय केलं माहिती आहे का, एकदम साधं चांगलं उदाहरण देतो. गादी माहीत आहे, गादी मॅट्रेस जिच्यावर आपण झोपतो, ते लपेटली आणि त्याच्यावर लात मारून हाकललं बाबर आझमची. म्हणजे त्यानं असं राहिलं की लागली नाही लात, पण मारली जरूर. यानं असं होते, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की त्याला ड्रॉप तर केलं, पण चांगल्या भाषेत त्याला काय करून टाकलं, रिलीज केलं, रोल आउट केलं. वा, तरी इज्जत ठेवलीच भाऊची, का म्हणा आता. आणि हे एक गोष्ट म्हणजे अशी की तो तर रिलीज झाला भाई. त्यानं 10 मॅचमध्ये 200 रन काढून त्यानं त्याचे जेवर दाखवून दिले. 100चा स्ट्राईक रेट BBLच्या पुऱ्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात कमी स्ट्राईक रेट आहे भाऊचा. 200 रन बनवले कोणा, आणि 100चा स्ट्राईक रेट आहे त्याचा, सगळ्यात कमी स्ट्राईक रेट. आणि सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे अशी की आता आपण तेच जाऊ दे, तो सोडून दे विषय, त्याचा काही विषय नाही आहे. आपण आपल्या याच्यावर बोलून घ्या, इंडिया वर्सेस न्यूझीलंड सेकंड T20. तर न्यूझीलंडच्या स्क्वॉडबद्दल बोलणं म्हटलं तर त्यांच्याविषयी जो डफी आहे भाईसाहेब, तो तगडा प्लेयर आहे, मजाक नाही आहे प्लेयर. तो धन मारते, तो मारते म्हणजे बॉलरला खतरनाक आहे, तो एकदम बढिया बॉलर आहे. त्या मॅचमध्येही 6-7ची इकॉनॉमी आहे, ज्याच्यात सगळ्यांची इकॉनॉमी 10च्या वरती होती. तर तो पाहू काय होते मजा. पण सांगू राहिलो मी की हा एक बॉलर आहे तगडा त्यांच्या, बाकी तर काही विशेष नाही आहे. तो डॅरेल मिचेल, तो काय उखाडून घेईन घंटा. अब कुछ नहीं उखाड़ सकता वो अपना. सूर्याचे रन, डॅरेल मिचेल झाला, सूर्यकुमार यादव भाई साहेब, मला एवढं सांगून द्या, सूर्यकुमार यादव रन कोणत्या मॅचमध्ये काढू राहिला. कमबॅक तर होणार आहे, आय होप सो या मॅचमध्ये होऊन जाऊ, ताकद न होऊन जाईल. एक तगडी पारी पाहिजे, 30 वर 70, 30 वर 80, विषय खतम. एक नंबर मजा येऊन जाते. आणि माहीत आहे काय, एक गोष्ट सांगतो, समजा आपण काल मागची मॅच जितलो, मी असं म्हणणार होतो की दर मॅचमध्ये, प्रत्येक मॅचमध्ये एवढा रन नाही म्हणत. समजा प्रत्येक मॅचमध्ये अभिषेक शर्मा नाही चालत,
पण मला नंतर लक्षात आलं प्रत्येक मॅचमध्ये अभिषेक शर्मा नाही झाला, ठीक आहे. मग त्या मॅचमध्ये संजू सॅमसन चालला. जर त्या मॅचमध्ये संजू सॅमसन नाही चालला तर ईशान किशन चालला. तर ही टीम तर आहे भाऊ 200च्या वरची. भयंकर मुश्किल आहे, भयंकर, की या टीमला 200च्या खाली थांबवणं भयंकर. एकदम एकदम लास्ट स्टेज आहे ते, किंवा 200च्या खाली थांबलो. अबे कोलॅप्स हो किती होणार मला तुम्ही गोष्ट सांगा ना. तो खाली रिंकू तो टपेला आहे, तो मजाक नाही करवलो ना खाली. त्याच्यानंतर तो अक्षर पटेलही आहे. काय म्हणता येईल, या टीमले 200च्या खाली थांबवणं सगळ्यात भयंकर आणि सगळ्यात खतरनाक गोष्ट आहे. तर यांची तर मजा येते न्यूझीलंडवाल्यांची. खाल खींच के मारेंगे आपण, खाल खींच के. मजा येते भाई, मजा येते यांची. आणि दुसरी गोष्ट अशी की आपली जरा फिल्डिंग आहे, फिल्डिंगमध्ये प्रॉब्लेम आहे भाई. खरं फिल्डिंगमध्ये प्रॉब्लेम आहे, नाही तर एक नंबर स्क्वॉड आहे, एक नंबर टीम आहे. पण फिल्डिंगमध्ये आपला त्रास चालला, आणि खरंच चालला यार. लय वेळचं चालू राहिला फिल्डिंगमध्ये. आपण कॅचेस सोडून राहिलो, कमीत कमी कॅचेस तर सोडायला नाही पाहिजे यार. तेवढं तर बनतं आहे यार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची अशी आहे की नाही नाही, मॅच तर ठीक आहे, ते मॅचचीच गोष्ट सांगू राहिलो मी. शिवम दुबेबद्दल. शिवम दुबे या मॅचमध्ये कशी हेअरस्टाईल ठेवणार. त्याची हेअरस्टाईल मस्त आहे, एक नंबर हेअरस्टाईल आहे शिवम दुबेची, लय बढिया वाटते. आणि मी काय म्हणतो, शिवम दुबे भाई तो खतरनाक खेळू राहिला, आणि त्याची हेअरस्टाईलही सूट करू राहिली, बॉलिंगही करू राहिला खतरनाक, आणि बॅटिंगही खतरनाक करू राहिला. एक नंबर चालू आहे भाऊचं का. चलन दो, काही विषय नाही. रिंकू तर आहे, रिंकूचा काही विषय नाही. आणि रिंकू स्क्वॉडमध्ये राहणार आता गॅरंटीड राहणार, आणि तो प्लेइंग 11मध्येच राहणार. त्याला नाही काढू शकत कोणी आता. आणि राहिले ही अपडेट येऊ राहिली एक नवीन, एकदम तेलातून काढली फ्रेश, एकदम कढईतून सध्या निघाले, गरम आहे. अपडेट ऐकून घ्या. अपडेट अशी आहे की बांगलादेशनं बॉयकॉट केला T20 वर्ल्ड कप. आता पाकिस्तान करते की नाही पाहिजे पडते. आणि बांगलादेशच्या जागी खेळू राहिली आता स्कॉटलँड. बांगलादेश म्हणते आम्ही इंडिया देत नाही, आम्ही बॉयकॉट करतो T20 वर्ल्ड कप. हे त्यांचं फायनल म्हणणं आहे. नुकसान कोणाचं आहे, ना इंडियाचं घंटा नुकसान आहे, ना ICचं नुकसान आहे. स्वतःचा करू राहिले बसा बोंबलत. काय करू शकता आपण त्याला आता. आता नाही काय, आता पाकिस्तानने जर समजा इन केस, आता पाकिस्तान काय वाटते, पाकिस्तान करेंगे हे बॉयकॉट. मला वाटतं करून. हे लुख्खे लोक थंडे, फक्त यांच्या तोंडाचा दम आहे, अंगात दम नाही आहे. करायचा असताना कधीचा करून चुकले असते. पण बांगलादेशनं बॉयकॉट केलं, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. करा 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 करा, काही विषय नाही, करा. आणि यांचं म्हणणं काय माहिती काय, इंडियामध्ये सेफ्टी रिझन्स, की बा इंडिया सेफ नाही आहे. अरे बांगलादेश सेफ आहे तुमच्यासाठी. तुम्ही क्रिकेट मॅच खेळू राहिले बांगलादेशमध्ये, ते सेफ आहे तुमच्यासाठी. इमानदारी ना, तुमचा बांगलादेश सेफ आहे तुमच्यासाठी क्रिकेट खेळायला. का आले का मला आता यांना करोबर जाऊन द्या. काही बनूच नाही शकत ना आपण. किती खराब बनावं माणसानं. त्यांचं जाऊ सोडून द्या तो विषय, तो काही एवढा विषय नाही आहे बांगलादेशचा. ते चिल्लर आहे ते, येतले तर असं थुकून फेकून देतो आपण. खेळा जा, खेळा नाही खेळा नका खेळू, तुमची इच्छा. सरळ गोष्ट आहे. तुमचे हे थोडी म्हणणं आहे तुमचं सगळं आहे का भाऊ. इंडिया इंडिया आहे. एवढी तारीफ नाही करायची मला इंडियाची, पण सांगू राहिलो इंडिया इंडिया आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की यांचं 14-16 विषय. आज मॅच आहे 7 वाजता, मॅच पाहायचा सगळेजण. मी बोरला, तुम्ही पाहायचा. प्लेइंग 11 सेम आहे. मॅचमध्ये मजा येणार. टॉस करा चेशिंग करा, नाही करायचं चेशिंग नका करू. रिझल्ट सेमच राहणार आहे. इंडिया जितू राहिली मॅच. सो हा इथं विषय आहे. भेटू आपण संध्याकाळी मॅच झाल्यानंतर. तो चलो बाय बाय.